एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत। सूत्रांची ही माहिती मिळते। आज दिल्लीत हायकमांडच्या बैठकीनंतर निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सिद्धरामय्या यांनी हायकमांडचा निर्णय मान्य केलाय, पण राज्यात राहायचं की राज्यसभेवर जायचं याचा निर्णय मात्र आणखी त्यांनी घेतलेला नाहीये, अशी सुद्धा सूत्रांची माहिती मिळते। उद्या सायंकाळी 4 वाजता सिद्धरामय्या राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय यांचा हा पहिलाच अधिकृत दिल्ली दौरा आहे। भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधानांशी तामिळनाडूच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। भेटीमध्ये विजय यांनी पंतप्रधान मोदींना एक निवेदन देखील सादर केले। तुकाराम मुंढे अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी येताच धडक कारवाया सुरू झाल्यात। राज्यभरात आज एफडीएच्या 40हून अधिक कारवाया पाहायला मिळाल्या। धाराशिव आणि पुण्यामध्ये एफडीएच्या वेगवेगळ्या कारवाया झाल्या। धाराशिवमध्ये 46,000चा 215 किलो खराब खवा जप्त करण्यात आला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एफडीएकडून कारवाईला सुरुवात झालेली आहे। निधी वाटपाचा समन्वय न साधल्यास आम्हीही रत्नागिरीत तेच करू, उदय सामंत यांनी जयकुमार गोरे यांना हा इशारा दिलाय। आढावा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजपकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याची खंत व्यक्त केली होती। यावर मंत्री सामंतांनी भाजपासह पालकमंत्री गोरेंना स्पष्ट इशारा दिलाय। स्वतः बघितलं असेल की शिवसेनेचे हजारो पदाधिकारी ह्या आढावा बैठकांना उपस्थित राहत आहेत आणि एक संकल्प करतात की भविष्यामध्ये आमचे सगळे बीएलए झाले पाहिजेत, बूथप्रमुख झाले पाहिजेत, सगळे पदाधिकारी झाले पाहिजेत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट झाले पाहिजेत। ज्या उद्देशानं मी आणि राहुल शेवाळे साहेब आलेलो आहोत तो उद्देश सफल होताना आम्हाला दिसतोय, म्हणून आम्ही त्यांचे आभार मानले। कुठेतरी स्वबळाची तयारी, अरे स्वबळाची तयारी करण्याची काय गरज आहे? आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि प्रत्येक पक्षाला बीएलए करण्याचे अधिकार आहेत। बीजेपी पण करत आहे, इव्हन शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण करत आहे, पण आमच्या बीएलएच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळतो।